खेळू आम्ही यमुने तडी पाहू ना तुला देवडी आमचा यशोदेचा हरी कृष्ण मुसाची रे गडी गड्या कृष्ण आमचा किरेगडी किरेगडी म्हणजे आमचा गडी आहे तो मित्र आहे तो आमचा हा. तर बघा भगवान परमात्मा श्री कृष्ण द्वारकाधीश झालेले आहेत आता द्वारकेचे राजा बनले आता बघा आणि या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याचं जे चरित्र गायन केलं जातं ना त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच गायन सांगायचं नसतं बाहेरचं कारण कीर्तनकार हा बांधलेला असतो नियमाने आणि तर पंचान उपरण्याने एरवी जे कीर्तनकार असतात पहिल्या दिवसापासून तर पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराकरता देखील नियम आहे त्याने भगवान परमात्म्याच्या बघा जो काही नामपर अभंग तो घ्यायला पाहिजे कारण रूप पाहता लोचनी सुख झाले व साधने हा देखील पहिल्या दिवशी चालू शकतो अभंग सकळ मंगळ निधी कारण प्रथम दिन असतो तो हा अभंग देखील चालू शकतो पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला देखील नियम आहे त्यानंतर मध्ये संतपर उपदेशपर अद्वैतपर वेदांतपर वेदांत ज्याला सांगता येईल अरे वेदांत सांगता येईल परंतु पचवणारे देखील लागताना त्याला म्हणून असा जे मधले जे कीर्तनकार आहे त्यांना म्हणजे काही बंधन नाही असं परंतु पहिल्या कीर्तनकाराला आणि अजून 7व्या दिवसाचा कीर्तनकार 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराला जागर असतो तर जागर म्हणजे मागणी म्हणजे आपली जी देवावर ऋण झालेलं असतं आपण कथा ऐकतो कीर्तन ऐकतो त्यामुळे देवावर आपलं काय होतं ऋण आणि आपला मागण्याचा काय होतो आपल्याला अधिकार प्राप्त होतो देवाला मागण्याचा अधिकार म्हणून 7व्या दिवसाचं जे कीर्तन असतं त्याला मागता मागणीपर म्हणजे त्याला म्हणतात जागराचं कीर्तन त्यानंतर 8व्या दिवशी आपला आता आजचा दिवस आहे 7 दिवस आपण दिंडी देखील मोठ्या ताटामाटात काढलेली आहे अजून थोडंसं आपल्या म्हणजे थोडंसं साखर टाकली असती दुधामध्ये तर थोडंसं बरं झालं असतं कारण तुम्हाला वाटत होतं की आम्ही पावल्या खेळायला पाहिजे पण आम्ही काय करणार त्यामध्ये आमचा कारण आवाज माईक असल्याशिवाय म्हणून आम्ही केला प्रयत्न परंतु आपले कारण गाडी आणू शकले नाही आपण परंतु आपलं तेवढं बी झालं असतं आपलं जो माईक मिळाला होता आपल्याला हे देखील आपण भेटले असते तर आपलं बरोबर झालं असतं काम ज्ञानंतर आमच्या महाराजांना माईक मिळाला त्या पॉलिटिक्सपासून तर तेव्हापासून दिंडीला रंग आलेला आहे पुढे आल्यानंतर अजून तोच आणला पुढे त्यानंतर आम्हाला हनुमान बी मिळाला एक दुसरा बिचारा भजन करायला त्या बिचारानं तर इथं येऊन इथपर्यंत आमच्यापेक्षा देखील त्याला आनंद लुटलेला आहे बिचारा तो धन्य आहे तो बिचारा काय होतं बिचाराला त्याला पण तरी सुद्धा आवड होती शुद्ध भाव होता शुद्ध देवावरचं प्रेम होतं म्हणून आपल्या दिंडीमध्ये त्याने मोठ्या आवडीने काय केलं माईक घेतला आणि माईक घेऊन भजन म्हटले म्हणून सज्जन दिंडी मोठ्या आनंदामध्ये येऊन गेली आपल्या मंडपामध्ये अशी गेल्यानंतर असे आले म्हणजे आपल्या मंडपाला आपल्या भागवताला काय झाली आपली पुरी भागवताच्या मंडपाला प्रदक्षिणा झाली नियमाप्रमाणे आपलं कारण आपण जर पुन्हा अशी गेले असते ना अशी ती आगलीन आले असते झाली असती का आपले प्रदक्षिणा काही म्हणत होते अशी घालावणे अरे बाबा अशी नाही म्हटलं अशी गेल्यानंतर आपल्या मंडपाला कारण ज्या ठिकाणी आपला श्रीमद भागवत आहे त्याला आपली प्रदक्षिणा व्हायला पाहिजे कारण प्रत्येकाचे तोंड जे आहे ना देवाने दिलेलं काय कोणाचं काय बोलीन सांगता येत नाही प्रत्येकाला तोंड देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे कारण प्रकाराची 3 तुका म्हणे केले जन कोणी सात्विक प्रकारचा आहे कोणी राजस प्रकारचा आहे कोणी तामस प्रकारचा आहे तो
करत तर काही नाही पण कुट्टी घाल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हणतात विघ्न संतोषी लोक. म्हणून सज्जन, आता भगवान परमात्मा त्या द्वारकेमध्ये राहत असताना त्याला भेटण्याकरता, त्याला भेट देण्याकरता एक गोकुळामधली वृद्ध गोपिका, त्या वृद्ध गोपिकेचं इथं दिग्दर्शन केलेलं आहे, तिचं रूपक केलेलं आहे या गवडणमध्ये कान्होबा महाराजांनी. आणि वृद्ध म्हणजे म्हातारी, म्हातारी जी स्त्री असते ना, गोपिका म्हणजे स्त्री. तिने फार पाणी पावसाळे काढलेले असतात आणि जेवढे पाणी पावसाळे काढले असता म्हाताऱ्या माणसाने म्हणा का म्हाताऱ्या स्त्रीने म्हणा, तेवढा तिला काय आलेला असतो, अनुभव आलेला असतो. आणि अनुभवाचे बोल बोलते ती. भगवान परमात्मा त्या द्वारकेमध्ये सोन्याच्या सिंहासनावर बसले होते आणि तुमच्या आमच्यासारखे असे बसलेले होते सामान्य लोक. आणि सर्व लोकांना, द्वारकेमधल्या लोकांना भगवान परमात्मा उपदेश करीत होते आपल्या प्रजेला, आपल्या त्या द्वारका नगरीमधल्या गोपाळांना, गोपिकांना ते उपदेश करीत होते. तितक्यामध्ये ही पोहोचली तिथं त्या राजसभेमध्ये. ही वृद्ध गोपिका पोहोचली आणि ही बोलते आहे, कृष्णा अरे का ना, हे लोकांना सांग, या लोकांना, यांना माहित नाही म्हणून इथं या लोकांजवळ तू फार पढाया मारतोय. हा, या लोकांजवळ मार म्हटले पढाया, माझ्याजवळ मात्र तुझी पढाई चालणार नाही. अभंगाच्या द्वितीय चरणात त्याचा काहे बराई दिखावत मोहे, 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 काहे बराई दिखावत मोहे। हाँ जानत हो प्रभु बना तेरा सबही, जानत हूँ 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 प्रभु बना तेरा सबही। हाँ काहे बराई दिखावत मोहे, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, काहे बराई दिखावत मोहे, 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 काहे
तर ती गोपिका म्हणते भगवान परमात्मा लोकांसमोर बोलताय, उपदेश करताय लोकांना. हे कन्हैया, हे कृष्णा, अरे या द्वारकेतल्या लोकांना तू सांग, ये माझ्या समोर तुझे बडाया मारू नको. मी तुझा प्रभूपणा चांगला जाणते. तुझा मोठेपणा, प्रभूपणा म्हणजे मोठेपणा तुझा मी चांगला ओळखून आहे, चांगली जाणते. कारण तुला मी लहानपणापासून पाहिलेलं आहे. तू लहान असताना मी मात्र भर तारुण्यामध्ये होते. तू असा लहान होता आणि तुझ्या आईच्या बरोबरीची मी होती. म्हणजे लहानपण तुझं माझ्या समोरच गेलेलं आहे. आणि तू लहानपणी किती, कारण माणसाने कोणाच्या समोर पडाया मारायला पाहिजे याला समजायला पाहिजे. बरं, आपला जो शाळेतला मित्र असतो ना, त्याच्या समोर जरी आपण कीर्तनकारकी असले तरी जास्ती बोलू नये. कारण त्याचं कारण काय त्याला माहीत असतं. तू लहानपणी कसा होता. तो म्हणतो अरे बाबा काय चावतोय तू. अरे तू लहानपणी कसा होता, किती कट्याळ होता, मला माहीत होतं. की तू चार लोक तुला शाळेमध्ये नेण्याकरता येत होते आणि तू त्यांना तिथून पळवून देत होता आणि आपण मात्र शेतात पडून जात होता. असं बघा, म्हणजे कारण मित्र बोलून देतो. अजून कोण आपण बायकोजवळ बी जास्ती बोलू नाही बरं, कारण तिच्याजवळ बी आपण जास्ती बरं. मला माहीत आहे तुम्ही कशी येतात आणि काय चावयता, कारण सहज बोलून जाते बाई. किती जरी मोठा असला म्हणून कोण अजून काय बोलायला पाहिजे हे बी महत्व आहे. आणि बघा ती वृद्ध गोपिका बोलते आहे भगवान परमात्म्याला, कृष्णा अरे बढाया मारू नको. मी तुला लहानपणापासून ओळखते, म्हणून तुझा प्रभूपणा, मोठेपणा सांगू नको. अरे बाबा एवढंच नाही, तू काय काय केलं जीवनामध्ये. तुझ्या त्या गोपिकांच्या घरी जात होता. त्या गोकुळामध्ये ज्या गोपिका होत्या त्यांच्या घरी जायचं, तू आपल्या मित्रांना घेऊन जायचं सोबत. तू एकटा जात नव्हता. आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांनी शिंके टांगलेले राहायची, वरती चिंक्यावर दूध ठेवलेला राहायचं किंवा टांगलेलं राहायचं. तर तू काय करायचा, त्या सर्व गोपाळांना घेऊन जायचा आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या घरचं दही, दूध, तूप, लोणी तू काय करायचा, चोरून खायचा. मागून खात होता का. अरे यशोदा, म्हणजे यशोदा नावाच्या गोपिकेच्या गवडणीच्या पुत्रा, तुला मी चांगला ओळखून आहे. तू त्या गोपिकांच्या घरचं दही, दूध, तूप, लोणी चोरून खायचा. अभंगाच्या पहिल्या चरणात चुरा चुरा कर मागन खाया, 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 चुरा चुरा कर माखन 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 खाया. कौलन कानन वर कन्हैया, कौलन कानन
कुंवर कन्हैया काहे बड़ाई दिखावत मोरे काहे बड़ाई दिखावत मोरे काहे बड़ाई दिखावत मोरे काहे बड़ाई दिखावत मोरे कबलन कानन कुंवर कन्हैया कबलन कानन कुंवर कन्हैया काहे बड़ाई दिखावत मोरे काहे बड़ाई दिखावत मोरे काहे बड़ाई दिखावत मोरे काहे बड़ाई दिखावत मोरे चुरा चुरा कर माखन खाया चुरा चुरा कर माखन खाया चुरा कर माखन खाया चुरा कर माखन खाया कबलन कानन कुंवर कन्हैया 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 कबलन कुंवर कन्हैया कबलन कानन कुंवर कन्हैया कबलन कानन कुंवर कन्हैया चुरा चुरा कर माखन खाया कवलन का आनंद कुंवर कन्हैया. अरे यशोदा नामक गोपिकेचा पुत्रा, मी तुला चांगली ओळखून आहे. तू गोपिकांच्या घरी जाऊन जाऊन चुरा चुरा कर माखन खाया. म्हणजे चोरून चोरून काय खात होता तू? दही दूध तूप लोणी यांची चोरी करून तू स्वतः खात होता. पण नुसता स्वतःच खात होता का? अरे जे राम अवतारामध्ये तुला ज्याने सहारा दिला असे असणारे माकड, त्या माकडांना देखील तू लोण्याचे गोडे देत होता. काय देत होता? कारण राम अवतारामध्ये त्यांनी फक्त कंद आणि मुडानं फळच खाल्ले होते, म्हणून तू त्यांना म्हणत होता हे माकडांनो, हे गोपाळांनो, ज्या वेळेला आपला राम अवतार होता ना त्यावेळेला तुम्ही माकड होते, कारण जे गोपाळ होते ना ते देव होते सर्व. म्हणून आता तुम्ही ऐका, ज्या वेळेला तुम्ही राम अवतारामध्ये माझ्याबरोबर माकड रूपाने होते त्यावेळेला मात्र बघा तुम्हाला कंद मुड फळ खायला मिळत होते. पण आता मी तुम्हाला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. हाडू हाडू चला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. अशा प्रकारे भगवान परमात्मा स्वतः तर खात होता, पण बघा माकडांना देखील खाऊ घालत होता, गोपाळांना देखील खाऊ घालत होता. नुसता स्वतःने आपलपोट्यापणा करत नव्हता, सर्वांना देत होता. म्हणून ते गोपिका म्हणते की हे यशोदेच्या पुत्रा, तू चोरून चोरून दही दूध तूप लोणी खात होता. अरे इतकंच नाही तर तू काय केलं तुला माहित आहे? तर मी तुला आठवण करून देते, स्मरण करून देते. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो. और मात सोना उखला सुगला, और मात सुना उखला सुगला, और मात उखला सुगला, और माता उखला और बात सुना उखला सुगला, और बात सुना उखला सुगला, और बात सुना उखला सुगला.
बाण तुगला बांधलिया तू अपना गोपाला बांधलिया तू अपना गोपाला काहे बढ़ाई दिखावत मोहे काहे बढ़ाई दिखावत मोहे काहे बढ़ाई दिखावत मोहे काहे बढ़ाई दिखावत मोहे और बात सुन मुखल सुगला बांधलिया तू अपना गोपाला. ती गोपिका म्हणते, वृद्ध गोपिका कोकणामधून येऊन द्वारकेमध्ये येऊन आज त्यांचा संवाद चाललेला आहे गोपिकेचा भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या सोबत. ती म्हणते सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात ती बोलते आहे, कृष्णा कन्हैया, अरे बाबा तू स्वतःला बांधून घेतलं होतं बघ. और बात सुन उखल सुगला. तर ज्या वेळेला तू घरामध्ये असताना बाहेर तर तू खोड्या करतच होता, पण तू घरामध्ये देखील खोड्या करत होता. यशोदा मैया घर कामामध्ये लागल्यानंतर बघा त्याने बघितलं की भगवान परमात्म्याला यशोदा मैयाने जोड घेतलेलं होतं आणि असं कढीवर घेतलं असताना तितक्यामध्ये दूध चूलवर तापत होतं. आता गॅसवर म्हणावं लागेल, परंतु त्यावेळेला चूल होती, चूलवर दूध तापत होतं. तापत असताना ते दूध काय जातं, जास्ती तापलं की उतू गेलं दूध. आता ते दूध काही कमी नव्हतं आणि ते दूध उतू गेल्यानंतर यशोदा मैयाचे बघितलं ते आणि डोळ्याने बघितल्यानंतर कोणती श्री असते की ते थोडून दिन का दूध आला. पण अगोदर ते दूध गॅस आपला काय म्हणता गॅस म्हणा चूल म्हणा त्याच्याहून ते खाली उतरीन त्याला सांडशीमध्ये पकडून म्हणा फडक्यामध्ये पकडून म्हणा. परंतु ज्या वेळेला दूध उतू गेलं आणि याने बघितलं भगवान कृष्ण कन्हैयाने की आपल्याला खाली ठेवून माता स्तनपान करीत असताना आपल्याला खाली ठेवून दिलं आणि आपल्यापेक्षा आपल्या इथं प्रेम कशावर आहे मग त्या दुधावर आहे, तापलेल्या त्या चुलवर ठेवलेल्या दुधावर. म्हणून देवाने काय केलं, घरामध्ये जो टेऱ्या होत्या ना टेरे त्या दुधाचे तुपाचे लोण्याचे घेतला मोठा, त्याच्यावर एकामेकावर डेरे आपटले आणि ताकच ताक घरामध्ये दहीच दही घरामध्ये. असा बाहेर करायला का बाहेर नाही घरामध्ये करायला लागला. मग यशोदा मैयाला साहजिकच आहे, तुमचा मुलगा बाहेरची श्री जर तुमच्या घरी भांडण घेऊन आली तर एकाची बी ऐकत नाही. ते म्हणते मला पोरगा असा करणारच नाही, तू याच पोरानं काही नाव घेतलं अशी, कारण आई असते ती आपल्या मुलाचा गुन्हा कबूल करतच नाही, तिला म्हणता आई. आणि तिचा मुलगा कसा असतो गलीमध्ये सर्व मुलांना झोडपून घरी येतो, तरी बी ती म्हणते की माझा मुलगा तसा नाहीच आहे. शेवटी ती आई आहे, मुलाची बाजू मांडते. तर भगवान परमात्म्याने असं केल्यामुळे यशोदा मैयाला त्याचा काय आला, थोडा राग आला आणि यशोदा मैयाने दोर आणलेला आहे आणि कृष्णाला बांधायला तिने दोर आणल्यानंतर कशा करता दोर आणला हे लक्षात आलं देवाच्या आणि देव